आपलं. थोडक्यात जमिनी विकायच्या, तुमच्याकडे काहीतरी चिटूर पिटूर काहीतरी येणार आणि मग ते पैसे आले की मग काढायला मोकळेच आहेत. सर्वाधिक डान्स बार हे रायगड जिल्ह्यामध्ये बंद झाले होते ना हो. मग अधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे. म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या जागी लावून तिकडून घ्यायचं. रायगड जिल्हा आहे ना, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे. कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या डान्सबार सुरू आहेत. तुम्हाला पूर्ण भरकटवून टाकायचं. तुमचं मूळ विषयांकडे लक्षच नाही गेलं पाहिजे. वेगळेच विषय आणायचे. आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय म्हणे. भरवू देत. व्यापाराच्या चोपड्यांमधलं, पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष गेलं तर जास्ती बरं. पण हे काय चालू आहे? हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये. मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची त्यातनं आपण काढू शकतो. काय काय करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये. त्याला वाटलं होतं की लगेच राज ठाकरे आणि बाकी सगळे संजय राऊत आम्ही सगळेजण रिॲक्ट होऊ त्याच्यावरती. हो. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.